संगीता इकडे काजूला पायाखाली लाथेखाली आता तुडवू लागते. ती कसलाही विचार करत नाही. काजल आता खूप रडत असते, परंतु संगीता ऐकायलाच तयार नसते. तर दुसरीकडे आबा म्हणत असतात की आपल्या घराण्याबद्दलचं अद्वैत, तुला एक गूढ सत्य सांगायचंय मला. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो, नेमकं कोणत्या गूढ सत्याबद्दल आबा बोलताय ते. मंडळी, आता ह्याच गोष्टी नेमक्या काय घडताय पुढं हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या भागामध्ये. मंडळी, मला माहितीये तुम्ही अजूनही ते लाईकचं बटन दाबलेलं नाहीये, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे ते काम म्हणजे ते लाईकचं बटन दाबायचंय आणि सोबतच ते सबस्क्राईबचं बटन देखील दाबा. मला माहिती आहे कोण कोण सबस्क्राईब करतं, कोण कोण लाईक करतं ते. तेव्हा आता पटकन ते लाईकचं आणि सबस्क्राईबचं बटन दाबून टाका बरं. चला तर प्रेक्षक हो, मग आज बघूया नेमकं काय घडतं ते. आता इकडून संगीताने अद्वैत रावांना फोन लावलेला असतो, कारण की आता ती डायरेक्ट कलाला फोन करू शकत नसते. त्यामुळे मात्र अद्वैत आता बाहेर येऊन संगीता सोबत बोलत असतो. संगीता विचारत असते की आमच्या कलेला आणलं ना घरी. अद्वैत म्हणत असतो की हो, कालच आणलंय तिला. संगीता म्हणत असते की कशी आहे ती, तिला बरं वाटतंय ना आता, आम्हाला तिला भेटावं असं वाटतंय हो, पण कसं आहे ना, तुमच्या घरी येण्याचं धाडस होत नाही आमचं. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही मिसेस खरे, मी समजू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना इथे सर्व, आम्ही तिची काळजी घेतोय सगळे. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलंय की काही दिवस लागतील तिची रिकव्हरी व्हायला. आणि मिसेस खरे, आता सध्या जे काही घडलंय ना त्याबद्दल आमच्या घरातलं कोणीही तिला काही सांगणार नाहीये काही दिवस, त्यामुळे प्रयत्न करा तुम्हीही तुमच्याकडून तिला काही कळू देऊ नका. अद्वैतने आता संगीताला याची रिक्वेस्ट केलेली असते. त्यामुळेच तर आता संगीतानेही या गोष्टीबद्दल कलाला काही सांगितलेलं नसतं, कारण की कलाची काळजी, दोघांनाही काळजी वाटत असते कलाची, म्हणूनच कलापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात. आता इकडे दुसरीकडे नैना ही रूम मध्ये असते, तर रोहिणी तिला ओरडत असते, म्हणत असते, अगं नैना नैना, अगं तू समजून घे ना, अगं का तुला समजत नाहीये, काल ऑलमोस्ट तू पकडली गेली होतीस. अगं कोणतंही काम करताना त्या कामाचा परिणामांचा विचार करायला हवा ना. तेव्हा नैना म्हणते, पण मॉम इन लॉ, पण प्रसंगी मी प्रसंगावधान दाखवलं आणि त्यातून वाचले सुद्धा, नाही पकडले गेले मी. तेव्हा रोहिणी म्हणत असते की जास्त मोठेपणा करू नकोस, गोत्यात येशील, फक्त अलर्ट राहा एवढंच सांगते. नैना म्हणत असते की यस, मी अलर्ट आहे, आणि आता तर मला त्या कलाचा ना खूप राग आलाय, मी नाही सोडणार तिला. आणि आता ना माझ्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन आहे. घरातले सगळे ती आजारी आहे म्हणून सोहम काजलचं प्रकरण लपवतायत ना तिच्यापासून, मग आता तेच तर माझं काम आहे. तिची तब्येत आता कुठेतरी बरी होते ना, मग मी आता सगळं काही घडलेला प्रकार तिला जाऊन सांगणार आणि तिला आता असा काही धक्का देणार की तिच्या तब्येतीची अजून काही वाट लागणार. आता मात्र रोहिणी मागे हसत असते, कारण की नैनाने जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो आणि तो तिला आता सांगितलेला असतो. तर दुसरीकडे अद्वैत म्हणत असतो, ती आजारी आहे ना, तिला या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्रास होईल, परत तिने ट्रेस घ्यायला नको. त्यामुळे मात्र आता संगीताही म्हणत असते की बरोबर बोलताय तुम्ही जावई बापू, आम्ही तर खरं ना तिला फोन करणार होतो, पण आम्ही जर तिच्याशी बोललो ना आता, तर आम्ही काहीतरी तिच्यापासून लपवतोय हे तिच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे कसं आहे ना, उगाच तिच्या ध्यानात वगैरे जर काही आलं तर ती त्याचा विचार करत बसेल आणि मग तिची परत तब्येत वगैरे बिघडेल. म्हणून तुम्हाला फोन केला हो, डायरेक्ट तिला फोन नाही केला आम्ही. तुम्ही फक्त आम्हाला ना तिच्या हाल हवाल कळवा आम्हाला, म्हणजे झालं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ऑफकोर्स मिसेस खरे, तुम्ही बघा, तुम्ही एकदम निश्चिंत राहा, आमच्याकडून तिला काहीही कळणार नाही, तिला काहीही त्रास होणार नाही, ही जबाबदारी आमची. या गोष्टीवरती संगीता म्हणत असते की हो चालतंय. आता तेवढ्यातच मागून आता नैना आलेली असते. नैना आता चांगलंच बघत असते की अद्वैत हा संगीता सोबत बोलू राहिलाय आणि तो कलाच्या रूम मध्ये देखील नाहीये. तेव्हा नैना म्हणत असते, अरे वा, आता होणार मोठा धमाका, कला आता तू तयारच राहा. कला आता रूम मध्ये झोपलेली असते, तिथे नैना आलेली असते. नैना आता तिथे येऊन मुद्दामच कलाला उठवते. तेव्हा नैना विचारते, बरी आहेस ना ताई तू? तेव्हा कला म्हणते की हो मी बरी आहे. तेव्हा नैना मुद्दाम आता वेगळा विषय काढते पहिल्यांदा आणि म्हणत असते की मला तर विश्वासच बसत नाहीये, तू एवढी कशी काय आजारी पडलीस, आणि तेही तू पहिल्यांदा आजारी पडली इतकी. तेव्हा कला म्हणत असते की हो बरोबर आहे, मी लहानपणापासून कधी इतकी आजारीच पडली नाहीये. नैना म्हणत असते की हो अगं लहानपणापासून बघते ना मी, अगं तू काळजी घे आता स्वतःची,
कला आता नैनाकडे बघतच असते तर नैना मुद्दाम खाली बघत असते. एकदम तोंड सोडून दिलेलं असतं नैनाने. आता कला तिला विचारते की अगं नैनाताई, तुला काय झालंय? तू असं तोंड का सोडून दिलंय? खाली पण तुम्हाला काहीतरी सांगणार होतीस. काही घडलंय का? तुला मला काही सांगायचं होतं? नैना आता तिचे नाटकं सुरू करते. नैनाचा प्लॅनच असतो तो. आता नैना म्हणायला लागते की मला ना काही दिवसांपासून मानसिक त्रास होतोय अगं ताई, आणि मला ना कुणाशी बोलायचं ना काहीच समजत नाही. नैना आता रडत रडतच म्हणत असते की कला, माझ्या मनात राहवत नाहीये म्हणून सांगते हा तुला मी. आपल्या काजूबाबत जे झालंय ना ते व्हायला नको होतं असं म्हणतच आता नैना रडायला लागते. तेव्हा कला विचारते की काय झालं आपल्या काजूला? नैना आता मुद्दामच वाढून चढून सांगायला लागते आणि म्हणत असते की अगं कला, आपल्याच बहिणीसोबत इतकं वाईट घडलंय ना, मला तर आता सांगावंसं सुद्धा नाही वाटत आहे. अगं मला कसं सांगावं हेही कळत नाहीये. मला फार वाईट वाटतंय अगं. तेव्हा कला म्हणत असते की अगं नैनाताई, काय झालंय? अगं सांग ना मला. अगं तू स्पष्टपणे बोल माझ्याशी. अगं काय झालंय आपल्या काजूला? मग अशा प्रकारे आता नैना ते सगळं सत्य सांगायला लागते, जे घडलेलं असतं कलाला त्रास व्हावा म्हणून. आता ती सांगत असते की कशा प्रकारे काजू आणि सोहम एकमेकांना चिटकलेल्या अवस्थेत त्यांना सगळ्यांनी रंगेहात पकडलं. त्यानंतर अनामिका कशा प्रकारे संगीताशी वागली, असं सगळं काही सत्य आता वाढून चढून त्याला आणखीन मीठ मिरची लावून नैना कलाला सांगत असते. कला आता फार घाबरलेली असते. तिला फार जास्त भीती वाटत असते. सोबतच तिची प्रकृती देखील आता हळूहळू खराब व्हायला लागलेली असते. नैना आता पुढचंही सांगते की अनामिका हे घर सोडून निघून गेली अगं ताई. नैना पुढेही सांगत असते की अगं अनामिका आपलं घरही सोडून गेली अगं कला. तेव्हा कला विचारते की अगं काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा नैना म्हणते की अगं हो, अगं अनामिका सुद्धा हे घर सोडून निघून गेली आणि सोहम आणि काजू मात्र दोघेही एकमेकांना चिटकलेल्या अवस्थेत सापडले, असं आता ती मुद्दाम भर देऊन ह्या गोष्टी सांगत असते. आणि मुद्दामच ती आता कलाला मात्र धक्का देत असते. आणि कलालाही आता फार प्रचंड मोठा धक्का लागलेला असतो, कारण की घरातल्या सर्वांनीच तिच्यापासून या गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात. तिला या सत्याबाबत कोणीही सांगितलेलं नसतं. त्याचंच तिला फार वाईट वाटत असतं. तेव्हा नैना मुद्दाम आता डोळे पुसत रडत रडत ताटकं करत म्हणत असते की अगं कला, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू आता याच्यावरती अजिबात विचार करू नको. अगं सगळं ठीक होईल. तू आता फक्त तुझी तब्येत सांभाळ. आता तू कसलाही विचार करू नको. अगं मी फक्त माझ्या मनातलं शेअर केलं ग. तू आता जास्त फार विचार करू नको या गोष्टीवरती. अगं होईल सगळं ठीक. तू आता आराम कर, काळजी घे, आले मी, असं म्हणतच आता मात्र नैना तिथून निघून गेलेली असते. कलाच्या डोळ्यात पाणी असतं. कलाही डोळे पुसत असते. तिला प्रचंड त्रास झालेला असतो. तिला सगळ्यात जास्त वाईट याचं वाटलेलं असतं की माझ्यापासून या सगळ्यांनी माझ्यापासून लपून ठेवलं हे सगळं. तेव्हा कला रडत रडतच म्हणत असते की काय बोलली हे नैना, हे मला लगेचच घरी फोन करायला हवा. आणि असं म्हणतच आता मात्र कलाने लगेचच फोन डायल केलेला असतो आणि तिने लगेचच आता संगीताला फोन लावलेला असतो. सोबतच आता तिथे काजूही असते आणि काजूच्या हातातच फोन असतो. फोन वाजायला लागतो आणि आता काजू म्हणत असते की अगं ताईचा फोन आलाय आई. तेव्हा संगीता म्हणते की उचलू नको. तू काय शेण खाल्लंयस हे सांगायचंय का तुला आता स्वतःच्या तोंडानी? संगीता आता काजूला धनखारते. काजूला आता राहवत नसतं, परंतु फोन सारखा वाजत असतो तर ती उचलत नाही. फोन कट होतो तर कला लगेच दुसरा फोन लावते आणि आता मात्र पुन्हा एकदा काजूला तिचा फोन वाजताना दिसत असतो. काजूही फोनकडे बघत असते आणि आता काजूने फोन उचललेला असतो आणि कानाला लावलेला असतो. तर इकडून कला मात्र रडत रडत आपल्या भावनांवरती कसा तरी कंट्रोल करत आता ती तिला विचारत असते, गुंड्या तू मला एक गोष्ट सांग, तू आणि सोहम एकांतात भेटला होतात का? मी काय विचारते याचं उत्तर दे मला. हे खरंय का? गुंड्या प्लीज बोल काहीतरी माझ्याशी. तरी देखील काजू आता काही बोलत नसते. ती हॅलो सुद्धा बोललेली नसते. तर तिच्या हातातून आता संगीता फोन हिसकाडून घेते. संगीता आता या प्रसंगाला सावरतच असते आणि आता ती मुद्दामच विचारायला लागते की अगं बाळा, तुझी तब्येत बरी आहे ना ग? कला, तुला बरं वाटलं का? असं आता ती प्रश्न विचारायला लागते. परंतु कला मात्र इकडून प्रचंड चिडलेली असते. कला विचारते, आई मी ठीक आहे, पण मला सांग मी जे ऐकलंय ते खरं आहे? सोहम आणि काजू मध्ये नेमकं काय घडलं? असा प्रश्न आता कलाने विचारलेला असतो. मंडळी, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतोय, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये
तेवढं लाईकचं बटन दाबा बरं मंडळी, त्याने आम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळते. सोबतच ज्यांना व्हिडिओला हाईपचं बटन एक असतं याच्याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांनी ते हाईपचं बटन देखील दाबा, जेणेकरून आम्हाला त्याने प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आणि तुम्हाला वेळेत व्हिडिओ पोहोचवण्याची. तर मंडळी, आता पुढे काय घडतंय ते बघूया. कला आता इकडे रडत असते आणि प्रश्न विचारत असते. तेव्हा आता संगीता कसं तरी सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की ते काजल आणि सोहमराव. तेव्हा कला लगेचच म्हणते, आई मला सगळं समजलंय. इकडे संगीता फार घाबरलेली असते आणि दिनकर राव आणि काजू देखील घाबरलेले असतात आणि कलाच्या बोलण्यावरून त्यांना एकच गोष्ट वाटत असते, ती म्हणजे आता मात्र कलाला सगळं समजलं की काय. आताच तर जावई बापूंशी फोन झाला होता, ते तर म्हटले की कलाला कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही कल्पना नाहीये म्हणून. कला आता पुन्हा रागवून विचारत असते की मला सांग, खरंच सांग आई, आता पुन्हा माझ्याशी खोटं बोलू नको. मला सांग, सोहम आणि काजू आपल्या घरी एकांतात भेटले होते का? तेव्हा संगीता विचारत असते की तुला कोणी सांगितलं, कोण बोललोय तुला हे सगळं? तेव्हा कला लगेचच बोलून देते की मला नैनाताईने सांगितलं हे सगळं. आणि आई, ते महत्वाचं नाहीये ग, मला फक्त तू एवढंच सांग, जे काही मी ऐकलंय, जे काही मला नैनाताईने सांगितलंय ते खरं आहे का, एवढंच सांग बरं तू. सोहम आणि काजू आपल्या घरात एकांतात भेटले होते का? आणि जर ते दोघे भेटले होते तर त्या दोघांमध्ये एकांतात काय घडलं आणि तुम्ही हे सगळं माझ्यापासून का लपवलत? तरी म्हणते मी, ही अनामिका अचानक कुठे निघून गेली? तेव्हा संगीता पुन्हा आता गोष्टीला सावरत म्हणत असते की त्याचं काय झालं माहितीये का? कला आता म्हणत असते की एकतर तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवलंय, मला काही सांगितलं पण नाहीये आणि आता प्लीज माझ्याशी खोटं बोलू नका. आता मात्र इकडे संगीताला प्रचंड राग येत असतो नैनाचा. नैनाने हे सगळं मध्ये मुद्दाम केलेलं असतं हे आता संगीताला समजलेलं असतं आणि कला म्हणत असते की जे काही आहे ते मला खरं खरं सांग. आता मात्र संगीता काही बोलत नसते, कारण की संगीताकडे कोणतंही उत्तर नसतं. तर आता संगीता मोबाईल वर करते तर दिनकर राव म्हणतात की हे बघ कला बाळा, मी बोलायला लागलोय बाबा, हे बघ आम्ही तुझ्यापासून काही बी लपून ठेवत नाही. हे बघ बाळा, तुला त्रास होईल, तुझी तब्येत पण बरोबर नाहीये यावेळी, त्यामुळे नाही सांगितलं बाळा तुला त्रास नको व्हायला म्हणून. हे बघ, बाकी दुसरं कोणतंही कारण नव्हतं बाळा. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बाबा, तुम्ही एवढा सगळा प्रकार माझ्यापासून लपून ठेवला आणि तुम्ही माझ्या समोर आला असता तर मी तुम्हाला लगेच पकडलं असतं, म्हणून तुम्ही मला भेटायला पण नाही आलात ना. तरी म्हटलं मला आई बाबा भेटायला का बरं नाही आले? तुम्ही चांदेकरांकडे येताना आता 10 वेळा विचार कराल. तेव्हा मात्र दिनकरराव म्हणत असतात, हे बघ बाळा, तू बोलतेय ते बरोबर आहे, आम्ही तुला भेटायला आलो नाही, कारण आम्ही तुझ्याशी खोटं वागू शकत नाही. आम्ही जर तिथं आलो असतो तर तुला सगळं समजलं असतं बाळा, तुला त्याचा त्रास झाला असता. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बाबा, तेच काय बोलताय हो, मला त्रास झाला असता. आता हे सगळं मला कळालंय तर मला आता त्रास होतोच आहे ना. बाबा, आता तुम्ही मला बाकीच्या कोणत्याही गोष्टी सांगू नका, मला फक्त एवढं सांगा, नैनाताईने जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे का? आता मात्र काजूला काही राहत नाही. काजू बाजूला उभी राहून हे सगळं ऐकत असते. तिच्या मनात प्रचंड वेदना होत असतात, कारण की कला हे सगळं आत्मीयतेने विचारत असते आणि संगीता आणि दिनकरराव मात्र तिच्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, जे की आता कलाला हे सगळं समजलेलं असतं त्यानंतरही. त्यामुळे आता काजू मागचा पुढचा विचार करत नाही आणि दिनकररावांच्या हातातला फोन घेते आणि आता मात्र स्वतः फोनवरती बोलायला लागते. काजू म्हणत असते की तायडे, तू जे काही ऐकलंय ना ते सगळं खरं आहे, माझ्या हातातून चूक झालीये, आम्ही एकांतात भेटलो होतो. आता मात्र काजू मोठमोठ्याने रडत कांगावा करत बोलत असते आणि आमच्यात ज्या गोष्टी घडायला नको होत्या ना त्या सगळ्या घडल्या. आता काजू स्वतःच्या तोंडाने हे सगळं सांगत असते. काजू रडत रडत म्हणत असते की अगं तायडे, सगळं घडलंय पार सगळं. हो तायडे, खूप मोठी चूक झालीये माझ्या हातातून, खूप मोठी. मी खूप एकटी पडली आहे अगं, तू आजारी होतीस तरी पण मला. असं म्हणताच आता मात्र संगीता काजलच्या हातातून फोन हिसकाडून घेते आणि लगेच फोन कट करून टाकते आणि आता मात्र संगीता प्रचंड जास्त रागवलेली असते. आता इकडे कला मात्र ओक्साबोक्शी रडायला लागलेली असते, तर इकडे दुसरीकडे मात्र संगीताचा राग अनावर झालेला असतो. संगीता आता रडायला लागते, डोक्याला हात लावते, डोकं जोडून घेत असते. आता इकडे दुसरीकडे मात्र अद्वैत हा आता रूम मध्ये आलेला असतो. कला आता ओक्साबोक्शी रडत असते आणि ते आता त्याने पाहिलेलं असतं
तेव्हा अद्वैत कलाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की खरे खरे अगं काय झालं. तेव्हा मात्र अद्वैत कलाचा हात पकडतो तर कला हात झटकते आणि म्हणते की बाजूला हो तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय झालं खरे, तुला बरं वाटत नाहीये का. त्यावेळेस मात्र कला म्हणते की तू बोलू नको माझ्याशी, सगळा खोटारडेपणा आहे, सगळी लपवाछपवी आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे काय झालं, पण बरं वाटतंय ना तुला. तेव्हा कला म्हणत असते की मी ठीक आहे चांदेकर, मला सांग अनामिका कुठे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं अनामिका माहेरी गेलीये, आई तसं म्हणाली होती ना. तेव्हा कला म्हणते की नक्की. तेव्हा अद्वैत म्हणतो की का बरं, काय झालं, तू असं का बरं विचारते. तेव्हा कला म्हणते की कारण तू खोटं बोलतोयस, तू खोटारडा आहे चांदेकर. आता रडत रडत कला अद्वैतला बोलत असते काजू आणि सोहम मध्ये जे काही झालं ते माझ्यापासून का बरोबर लपवलं चांदेकर. आपल्या घरात एवढं सगळं घडत असताना तुला मला एका चकार शब्दाने सुद्धा सांगावं असं वाटलं नाही, अजून काय काय लपवलंय चांदेकर. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं तुझी तब्येत जरा कमजोर होती. तेव्हा मात्र कला म्हणते की तुम्ही मला सारखं सारखं माझ्या तब्येतीबद्दल ऐकवू नका, मी काही इतकीही कमजोर नाही की घरातले प्रॉब्लेम देखील ऐकून घेणार नाही. पण चांदेकर मला माहितीये तू खोटारडा आहे, तुला मला सांगायचंच नव्हतं. तुझ्याशी कधी कोणी खोटं बोलायचं नाही, तुला खपणार नाही, तुला चालणार नाही असं म्हणतोस आणि टेंबा मिरवत असतोस, आणि आता माझ्याशी एवढं सगळं खोटं बोलतोयस, ते चालतंय का रे तुला. आणि इथं प्रश्न फक्त तुझ्या भावाचा आणि माझ्या बहिणीचा नाहीच आहे, इथं प्रश्न 2 कुटुंबांचा आहे. अरे चांदेकर मला कोणीही नाही सांगितलं, चाललं असतं रे, परंतु तू मला सांगायला हवं होतंस. आता कला अगदी ओक्साबोक्शी रडत रडत, अगदी तिची प्रकृती खराब झालेली असते तरी देखील रडत रडत ती आता हे सगळं काही अद्वैतला बोलत असते. आणि अद्वैत मात्र मान खाली करून आता कलासमोर बसलेला असतो, कारण की त्याच्याकडेही दुसरं कोणतं उत्तर नसतं. कलाच्याच काळजीपोटी आता मात्र कलापासून या सगळ्या गोष्टी त्यांनी लपवलेल्या असतात, आणि आता मात्र कलासमोर या सगळ्या गोष्टी उघड झाल्याने कलाचा मात्र आता संताप होत असतो, आणि कला देखील फार रडत असते. तिला फार दुःख झालेलं असतं या सगळ्या गोष्टी ऐकून. तर तिला तर विश्वासच बसत नसतो, परंतु तिने काजूला कॉल करून सगळं कन्फर्म करून घेतल्यामुळे मात्र आता तिला ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म झालेल्या असतात, आणि त्याचा तिला फार त्रास होत असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे अगं मी तुला सगळं सांगणारच होतो. तेवढ्यातच आता कला म्हणते की चांदेकर मला आता तुझ्याशी काही बोलायचंच नाही, आणि मी आता तुझं काही ऐकणार पण नाही. कलाला आता ठसका लागलेला असतो, तर अद्वैत तिला पाणी द्यायचा प्रयत्न करतो, तर कला म्हणते की काही नको देऊ तू मला पाणी, बघेल मी माझं. कला आता प्रचंड चिडलेली असते आणि ओक्साबोक्शी रडत देखील असते. कला अगदी आता पाठीमागे डोके करून आता मात्र या सगळ्याचा विचार करत असते, खूप टेन्शन घेत असते ती, आणि तिला खूप ट्रेसही आलेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत मनातल्या मनात म्हणत असतो की हिला कसं सांगू मी, आणि कशी सांगू, माझी मनस्थिती काय आहे नक्की. आता इकडे दुसरीकडे डोक्याला हात लावून संगीता रडतच असते, तर तेवढ्यातच काजू म्हणत असते की आई अगं रडू नको, अगं माझ्याकडून चूक झाली, आई अगं माझ्याकडून चूक झाली, अगं खरंच ना सॉरी. तुला माहितीये ना आपण ताईशी खोटं नाही बोलू शकत, त्यामुळे ना माझ्या पटकन तोंडातून निघून गेलं, खरंच अगं मनापासून सॉरी. असं म्हणतच आता काजूने संगीताच्या हातावरती हात ठेवत आता प्रयत्न केलेला असतो तिला मनवण्याचा. संगीता आता काजलकडे बघते, आणि जेव्हा काजू आई म्हणते तेव्हा मात्र काजलच्या एकदम जोरात एकदम झणझणीत कानाखाली ठेवून देते. लाज नाही वाटली तुला, लाज नाही वाटली तुला, असं म्हणतच आता संगीताने काजूला बदलायला सुरुवात केलेली असते. अगं लाज नाही वाटली तुला तोंड वरती करून बोलायला, अगं जरा जनाची नाही तर मनाची तरी ठेव, अगं काय वागतेस तू आणि काय केलंस तू, अगं स्वतः शेण खाल्लं, स्वतःच्या तोंडाने वर तोंड करून सांगतेस, अगं बहीण आहेस की वैरीण आहेस तू. असं म्हणतच आता मात्र संगीता मागचा पुढचा विचार करत नाही, आणि दे दनादन आता काजूला ती तुडवत असते. दिनकरराव थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु संगीता काय ऐकणार नसते. आता मात्र संगीता म्हणत असते की अगं का तू आमच्या पोटी जन्म घेतला. आता मात्र संगीताचा राग शांत होत नसतो, संगीता मारतच असते. तर दिनकरराव संगीताला धरण्याचा प्रयत्न करतात, तर संगीता म्हणते की तुम्ही मला सोडा, आज मी हिला जित्ती नाही सोडायची. अगं जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती तुला, शेण खाल्लं आणि आता वर तोंड करून सांगती तू. असं म्हणतच आता मात्र खूप जास्त संगीता आता काजूला मारत असते. काजूही आता हे सगळं सहन करून घेत असते. अहो हिच्या आता
हिच्या करामती ऐकून तिकडे कलाची काय हालत झाली असेल सगळं तिला समजलं. आता काय होईल ना, आता देवच जाणे. आता ती चांदेकरांना कशी तोंड देणार सगळ्यांना, असा प्रश्न आता संगीताला पडलेला असतो. आणि असं म्हणतच आता मात्र संगीता पुन्हा रागवते आणि पुन्हा एक कानाखाली ठेवून देते काजूच्या आणि म्हणत असते की मला तोंड नको दाखवू, तुझं तोंड नको दाखवू अवदासा, तू माझ्या डोळ्यासमोर नको राहू. आता बाबा म्हणत असतात की अगं संगे बास कर की आता, अगं शांत हो जरा. आता मात्र संगीताला शांत करत असतात बाबा आणि म्हणत असतात की तू जरा शांत घे, पाणी पी बरं पहिलं. आणि असं म्हणतच आता बाबा संगीताला पाणी देत असतात. तर मात्र इकडे काजू मात्र प्रचंड दुःखी झालेली असते. तिला प्रचंड वाईट वाटलेलं असतं, तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. तिच्याकडून जे घडलंय त्या गोष्टीसाठी देखील आणि आई तिच्याशी वागते त्यात काही चुकी नाहीये, ती जे करते ते बरोबरच करते हेही आता तिला वाटत असतं. परंतु तिला फार वाईट वाटत असतं तिच्या हातातून घडलेल्या चुकीबद्दल. इकडे कला मात्र फक्त पडून असते, ती झोपलेली देखील नसते आणि आराम देखील करत नसते. तर अद्वैत मात्र चिंचिन करत असतो की आता मात्र काय होईल, आता खरेला कसं म्हणू, आता खरेला कसं समजवू, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आता कलाच्या औषधांची वेळ झालेली असते. तर अद्वैत म्हणतो की खरे तुझ्या औषधांची वेळ झाली. आणि असं म्हणतच आता अद्वैत मात्र कलाचे औषधं काढून देत असतो. कला आता स्वतः उठते आणि अद्वैतच्या हातातून ते औषधं घेते. तर अद्वैत म्हणत असतो की खरे अगं मी देतो ना. कला मात्र आता काही ऐकायला तयार नसते. कला आता तिच्या हाताने आता ते औषधं घेते आणि स्वतःच काढत असते. तर अद्वैत आता तिला म्हणत असतो की मी देतो ना, तरी देखील त्याचा हात ती झटकत असते. कलाने आता तिच्या पद्धतीने ते औषधं घेतलेले असतात. तर अद्वैत मध्ये मध्ये तिला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला काही ती मदत घेत नसते. अद्वैत आता कलाला म्हणतो की खरे प्लीज मला बोलायचंय तुझ्याशी. अद्वैत आता कलाला म्हणत असतो की खरे तूच मला शिकवलंय ना डोक्यात राग घालून काही होत नाही म्हणून. आणि जर राग आलास तर डोळे मिटायचे, 10 पर्यंत आकडे मोजायचे, मोठा दीर्घ श्वास घ्यायचा. मला या टेक्निकचा उपयोग झालाय, प्लीज आता तू स्वतःवरती ह्या टेक्निकचा उपयोग करशील. कला काय ऐकत नसते, कला हिसक्यानेच वागत असते. तर आता अद्वैत म्हणत असतो की खरे अगं काय करतेस तू हे सगळं. अद्वैत म्हणत असतो की अगं तू मला काही बोलूच देत नाहीये, माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस तू अगं. तेव्हा कला म्हणत असते की बोल. तेव्हा आता अद्वैत घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो. तो म्हणत असतो की खरे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडल्या ना त्यावेळेस तुला प्रचंड ताप होता, तू झोपलेली होती, तू अशा कंडिशन मध्ये नव्हतीच की मी तुला हे सगळं सांगू शकेल. नंतर तुला ऍडमिट केलं आणि तू ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला पण खूप वेळ घेतला. मग मी तुला या कंडिशन मध्ये हे सगळं सांगणार होतो का. अगं तू विचार कर ना, विचार कर तू एकदा की तुझ्या या कंडिशनमध्ये जर मी स्वतः असतो, मी जर ॲडमिट असतो, मी जर हॉस्पिटलच्या बेडवरती असतो तर तू हे सगळं सांगू शकली असतीस का मला. तेव्हा मात्र कला आता लगेचच बोलते. पहिल्यांदा तिने आता काहीतरी तोंडातून शब्द काढलेला असतो आणि ती म्हणते की उगाच काही पण बोलू नको चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हेच म्हणतोय मी कला, तुला त्या कंडिशनमध्ये मी तुला हे सगळं काही सांगितलं असतं तर तुला खूप त्रास झाला असता. बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा मला पण तुझी तब्येत खूप महत्वाची आहे. आणि आता पण तुला हे कळल्यावरती इतका त्रास होतोय ना. तेव्हा कला म्हणत असते की पण मला आता पण त्रास झालाय ना, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सांगायला हवी होती ना. अद्वैत म्हणत असतो की ते कसं आहे. तेव्हा कला म्हणते की ते कसं आहे ना चांदेकर, तू मला सांगितलं नाही ना, या गोष्टीचा मला जास्त त्रास झालाय, वाईट वाटलंय मला, तू माझ्यापासून हे सगळं लपून ठेवलंय म्हणून. असं म्हणतच आता कला डोळे पुसत असते. अद्वैत आता कलाला म्हणत असतो की तू बरोबर बोलतेय, तू चुकीची असं म्हणत नाहीये मी, परंतु मी जे काही बोलतोय ते काही चुकीचं नाहीये ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी चूक मी केलीये ती तू करू नको. सोहमच्या लग्नाच्या वेळेस तू मला सांगायला आली होतीस, मी तर तुझं तेव्हा काही ऐकूनच घेतलं नाही, उलट तुला ब्लेम केला, तुझ्या चुका काढल्या, तुला दोषी ठरलं. मी किती बोललो तुला, आणि तू काय केलंस, तू डिवोर्स पेपरवरती सह्या करून निघून गेलीस. आणि मग आपल्यात दुरावा आला. खरे मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी ज्या चुका केल्या त्या प्लीज तू करू नकोस. प्लीज मनात गैरसमज निर्माण करून घेणं, नात्यात वाद निर्माण करणं, अबोला धरणं, असं सगळं काही करू नकोस. कारण तेव्हा तर दुरावा आला होता, कारण त्यावेळेस दुरावा आला होता आणि इथून पुढे आपल्या नात्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा आलेला मी सहन होऊन घेणार नाही. खरे प्लीज समजून घे तुम्हाला. असं म्हणतच अद्वैत आता खूप भावूक झालेला असतो आणि कलाच्या डायरेक्टली तो पायाशी पडलेला असतो, हात जोडून तिची माफी मागत असतो. तर कलाही आता भावूक होते आणि अद्वैतच्या डोक्यावरून हात फिरवते. ती आता तिचा राग विसरून जाते.
अद्वैत आता कलाला म्हणत असतो की चुकलं माझ्याकडून. त्यावेळेस मात्र कला खूप मनाचा मोठेपणा, दिलदार वृत्ती दाखवते आणि म्हणते की सॉरी नको बोलूस. आणि अद्वैतचा देखील हात हातात तिने घेतलेला असतो आणि अद्वैत आता कलाकडे बघून स्माइल देतो, तर कलानेही आता अद्वैतला एक स्माइल दिलेली असते. दोघेही आता पूर्णपणे नॉर्मल झालेले असतात आणि कलाने तिचा राग आता शांत केलेला असतो आणि अद्वैतच्या अशा समजूतदारीच्या बोलण्यामुळे मात्र कलाने देखील अद्वैतला आता माफ केलेलं असतं. तर अशा प्रकारे मंडळी आजचा भाग इथेच संपतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर हे जाणून घेऊया काही क्षणातच. आबा आता अद्वैतला म्हणत असतात की मला तुला काही वर्षांपूर्वी घडलेली एक गोष्ट सांगायची आहे आणि त्या गोष्टीचा संबंध डायरेक्टली आपल्या घराशी आहे. मग आता आबा पूर्वी घडलेला एक प्रकार सांगू लागतात. जेव्हा मूर्ती स्थापना केलेली असते, जेव्हा ब्राह्मणांनी आता त्या मूर्तीवरला जो पडदा आहे तो काढलेला असतो, त्यावेळेस मात्र ती मूर्ती विखंडित झालेली असते. तेव्हा ते गुरुजी, ते जे ब्राह्मण असतात, ते जे पुजारी असतात, ते म्हणत असतात की आबाजी तुमच्या हातून अघटित घडलं. मूर्तीला तडा जाणं म्हणजे आबाजी अघटित घडलंय तुमच्या हातातून. मूर्तीला तडा जाणं म्हणजे संसार उजळण्याचं लक्षण. भविष्यात कुणाचेही संसार सुखाचे होणार नाहीत. त्यानंतर जेव्हा आबा हे गुरुजींकडे गेलेले असतात, त्यावेळेस गुरुजी सुद्धा तेच सांगत असतात. गुरुजी म्हणत असतात की घराण्याच्या नात्यांवरती संकटाची माया आहे, आपल्या माणसांना जपा. आता अद्वैत म्हणत असतो असं काय वाईट झालेलं आहे आणि याच प्रश्नात आता तो हरून गेलेला असतो. तर पुढे नेमकं काय घडतं आणि अद्वैतला आता हे सत्य कळाल्यानंतर अद्वैत त्यावरती काय करतो, कला काय करते त्यावरती, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. आणि काजूचा ज्या प्रकारे घरामध्ये धुण्याचा जो प्रकार चालू आहे, तर यावरती कला आणि अद्वैत काय करता हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. जर मंडळी तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे तर तुम्ही ठरला आहात लकी व्ह्यूवर. मंडळी तुम्हालाही पैठणी जिंकण्याचा मौका मिळू शकतो. जर मंडळी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करा पैठणी हा शब्द. तुम्ही कमेंट केलेल्या कमेंटमधूनच आम्ही काही कमेंट चूज करणार आहोत आणि त्यांना देणार आहोत पैठणी. तर मंडळी वाट कसली बघताय, लगेचच कमेंट करा. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.